नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे सूरज इथून ब्लॉग्स. तर आज आपण चाललो आहोत रत्नागिरीला. तर आपण थोड्या वेळा तिथून निघू. आपण चाललो आहोत शिमग्यासाठी. शिमग्यामध्ये माहीत असेल तुम्हाला चाकरमान्यांचा सण. चला मग आता आपण निघूया आपल्या राईडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. आपण निघालो आहे आता इथून आपल्या डेस्टिनेशनसाठी. चला मग सुरुवात करूया आपल्याच्या राईडला. आता वाशी ब्रिजवर आपण पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता या साईडला ब्रिजचं काम चालू आहे. सध्या आता नवीन रूट बनत आहे, दोन, एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी. तर नवीन दोन ब्रिज रेडी होत आहेत. कधीपासून या ब्रिजचं काम चालू होतं, आखी शेवटी चालू आहे. पण बघू आता कधीपर्यंत कंप्लीट होतं आहे, कारण हा टोल नाक्याचं जे ट्रॅफिक आहे ते कमी होईल त्याच्यामुळे. आता प्रॉपर 4:30 होऊन गेलेले आहेत. आपल्याला लवकर पोचायचं आहे. वाशीचा टोल नाका आलेला आहे. हा इकडे जो टोल नाका होता जुना, हा आता सध्या इथून बंद केला आहे. तो पुढे शिफ्ट झाला आहे. रस्त्याचं रुंदीकरण केल्यामुळे टोल नाका पण जरा पुढे गेला आहे, बघू शकता. हा बघा, हा नवीन टोल नाका आहे तो ओपन करण्यात आला आहे. थोडा तुम्ही कन्फ्यूज व्हाल, पाठचा टोल बंद आहे तुम्हाला वाटेल टोल नाका बंद झाला आहे, पण तो टोल नाका थोडा शिफ्ट होऊन पुढे आलेला आहे. अशा प्रकारे हा नवीन टोल उभा केलेला आहे इथं. आणि बाईकसाठी येण्यासाठी ही वेगळी सेपरेट लाईन बनवलेली आहे. बाईक, रिक्षा, तर बाईकला आणि रिक्षाला टोल लागत नाही. त्या आपण आता कळंबोली जवळ आलेलो आहे. हा जो सरळ ब्रिज जातो, हा जातो सरळ पुण्याला. आणि आपल्याला या लेफ्ट साईडने जायचं आहे, कारण या ब्रिजवर बाईक अलाव नाही, फक्त 4व्हीलर जाऊ शकते. आपण आधी डिसाईड केलं होतं की आपण मुंबई गोवा मार्गे रत्नागिरीला जायचं, पण थोडं पुण्याला काम असल्यामुळे आपण आता पुण्यामार्गे सातारा, कराड करून आपण अनुस्कुरा घाटातून रत्नागिरीला पोचणार आहोत. आता आपण पनवेल पोचलेलो आहोत, पळसपे फाट्याजवळ. तुम्ही बघू शकता, हा पळसपे फाटा आहे. स्ट्रेट गेलो तर 108 पुणे आहे लेफ्ट साईड, आणि लेफ्ट साईडला पणजी आणि JNPT आहे. पणजी आहे आपल्याला 108 किलोमीटर, म्हणजे आपल्याला राईट साईडला जायचं आहे पुण्यात. अरे ट्रॅफिक फुल ट्रॅफिक आहे. आता आपण लोणावळ्यात आहेत आणि तुम्ही बघू शकता लोणावळ्यात थोडं ट्रॅफिक लागलेलं आहे. मुंबईकडे जाणारं पूर्ण रोड जाम आहे पुणे एक्सप्रेसवेवर, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे. आता एक छोट्याशा पेट्रोल ब्रेकसाठी थांबलो होतो. तर एक छोट्याशा पेट्रोल ब्रेक नंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ते निघून आम्हाला 2 तास तरी झाले असतील. ऑलमोस्ट 81 किलोमीटर आम्ही आलो आहे. हा
आपण पत्कर टोल नाका क्रॉस करत आहोत. लोणावळ्यामध्ये पत्कर टोल नाका. आणि तुम्ही राईस बघू शकता. सूर्य किती मस्त दिसतो ऑरेंज कलरमध्ये. याला म्हणतात बाईक चालवण्याची मजा. सकाळ सकाळचा सनराईज. पण रोड आतापर्यंत मी 2 तास ट्रॅव्हलिंग केलं त्याच्यामध्ये रोड तर मस्तच आहे. एकदम स्मूथ रोड आहे. थोडे पण खड्डे नाहीत काय नाही. तो बघूया पुढे रोड कसा भेटतो आपल्याला. तुम्ही समोर बघू शकता आपल्याला लागला आहे आपल्या रोडचा पहिला भुयारी रोड. या टनलचं नाव आहे कात्रज टनल. पहिला भुयारी बोगदा. बघूया ते एक्सपिरियन्स आपल्याला कसा भेटतो. आलेले नवीन कात्रज बोगदा 1485 मीटर. तो भुयारी चालू होतोय आणि आपण आता एंटर करत आहोत. आपण पुण्याला पोचलेलो आहे. या प्रकारे कसा काय पुणेकर ब्रिज टू पुणे. आता आपण जस्ट साधनी चौक क्रॉस करतोय. आपलं थोडं इथं काम आहे ते संपवून आपण मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण पुण्यामध्येच आहोत. निघून आपल्या 10 मिनटं झालेली आहेत पुण्यातून. आता आपण जांभूळवाडी ब्रिजवर आहे. जरा बघू शकता तुम्ही जांभूळवाडी ब्रिजचा. पण रस्ता एकदम बरोबर नाही. एवढा रस्ता चांगला भेटला नसताना हा रस्ता एकदम बेकार भेटला आहे. इकडे खड्डेमाट ब्रिजचं काम चालू आहे वाटतं. त्याच्यामुळे थोडा रस्ता खराब आहे. तर ठीक आहे. मग बाकीचा रस्ता एक नंबर होता. बाईक चालवलं मजा आली. आतापर्यंत आपण 170 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. जस्ट आपण शिवापूर टोल प्लाझा क्रॉस करत आहोत.
आपण साताऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे. आपले आता टोटल 270 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. टाईम झाला आहे ऑलमोस्ट 11:30 झालेले आहेत. तर सातारा ही तुम्ही बघू शकता, ही सातारा सिटी आहे. खालून गेलो असतो तरी पूर्ण सिटी लागली असती. तुम्ही जर साताराचे असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा #सातारा. लाल परी, पवनचक्की 1 2 3 4 5 6 7 सगळीकडे पवनचक्क्यात लावलेल्या आहेत वीज निर्मितीसाठी. हा पूर्ण मलकापूरचा एरिया आहे.
फायनली आपण पोचलेलो आहे गावी. नमस्कार मित्रांनो, येऊन खूप वेळ झाला, 1 तास तरी झाला असेल येऊन घरी. आलो, थोडा फ्रेश झालो, जरा आराम केला. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.